आमचा जे मथुर पब्लिक आहे आणि राहुल दादाची इज्जत तो कधी खाली पडून देणार नाही, तो बोलत राहील. आणि खरं जर पहिला नंबर काढला तर मथुरची रॅली पुढे आमच्या गावामध्ये. मथुर याला मथुर किंग ऑफ किंग बकासूर सागर मास्टर सागर माजर तरसरते यांच्याकडून त्या ठिकाणी ऑनलाईन 1000 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. केशवराव स्टेटला मागायचं केशव तुम्हा हे गाईज वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल. कशात मित्रांनो, नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल. मित्रांनो, आज आम्ही सर्व मित्र मिळून चाललोय सांगलीला. आणि सांगलीला चाललोय या निमित्ताने मित्रांनो सर्वात मोठी स्पर्धा होणार आहे तिथे शर्तींची. पहिला पारितोषिक फॉर्च्युनर, मग थार आहे, त्यानंतर मग ट्रॅक्टर आहे, त्यानंतर मग बुलेट वगैरे आहे. भरपूर सारे म्हणजे बक्षीस आहेत. सर्वात मोठी स्पर्धा ठेवली आहे सांगलीला. आम्ही सर्व निघलोय. आम्हाला काही त्यातला माहिती नाही, आम्ही मग एन्जॉय म्हणून चाललोय. यातला म्हणजे 4 जणांमधले कोणालाच इंटरेस्ट नाहीये म्हणजे शर्ती बघण्याचं किंवा काय, तरी पण आम्ही एन्जॉय म्हणून चाललोय आम्ही सर्व मित्र. शर्यत बघायची आहे त्या कारणानिमित्त आम्ही सरळ साताऱ्याला चाललेलो आहे. हा, चला आता पूर्ण आज आम्ही माहुलीला भेटणार आहे. एकविरीला चाललोय पहिला, नंतर मग दगडू शेठचं दर्शन बघूया. रात्री करत जाऊ. जर हा पूर्ण ब्लॉग मोठा झाला तर 2 ब्लॉग करू, नाहीतर मग याच्यातच आपण सर्व मिळून 1 ब्लॉग करू. बघूया, बघत राहा तुम्ही आमची पूर्ण जर्नी. चला भेटू आपण पुढे, जे होईल तुम्हाला दाखवत राहीन. ओके. अशा रीतीने पुन्हा एकदा आम्ही फसलेलो आहे 1 घंटा ट्रॉफिक मध्ये. एवढा हिलत पण जागेवले. वाट लागली 1 तास झालो आम्ही ट्रॉफिक मध्ये. असं वाटलेलं की लवकर जाऊ, पण काय माहिती नाही. उदास खायला घेतलेला गाईज इकडेच संपला आमचा. खायला कुठं कल्याण मध्ये खायला घेतले 2 दिवसाचा, अर्धी तासानच कप्पीत घेतले. चला प्रवास तुम्हाला दाखवत राहीन जे होईल ते. आता इथं ट्रॉफिक मध्ये फसल्यावर ना तर बोरिंग होत आहे. रस्त्याला लागलं म्हणजे टेन्शन नाही. कॉल येतो नंतर बोलू आपण. का पुरा कपोला कल्याण मध्ये बघा. आता आम्ही 2-2.5 तासानंतर बाहेर निघलोय. तर मित्रांनो फायनली पोहोचले माहुलीच्या दारी. हे बघा, खूप रात्र झाले मित्रांनो. ट्रॉफिक मध्ये फसलो आम्ही जाम. तर मित्रांनो मस्त दर्शन वगैरे झालेलं आपला. आणि इच्छा आहे वरती जायची. बघा लेट झालो आम्ही. आता मामाची मुलं पण आल्या तिकडे, त्यांना आम्ही भेटू आणि मग पुढच्या वाटचालीस निघू. बघूया वरती. हां काय कॉलवर लिंक पाठव. कॉलवरती ताई आहे, दिसते का नाही? हाय बघा. हाय. चला आता वरती जायचा प्लॅन आमचा आहे. बघू आता. आज एक विरेजे पूर्ण राडा करणार आहे. राडा होणार, पूर्ण ऐकणार ना. खरा एन्जॉय चालू यांचा बघा. मित्रांनो वरती चढतोय आम्ही. हे बघा, हे दमला. त्याच्या आगामध्ये वारा येतोय. त्याला आता हात धरून नेतो मी वरती. खूप धावत चालू आहे आम्ही. चला आता वरती गेल्यानंतर भेटतो तुम्हाला.
सोडू आत. सोडू. हे थांब. मित्रांनो किती छोटा आहे बघा. आपला भाचा आहे त्याच्यामध्ये वारी येते मित्रांनो. मिनिमम किती वाजले माहिती का? 12 या 13 मिनिटात पोहोचलो आम्ही. एकविरा माते की हाय माऊलीचा. तर मित्रांनो दर्शन वगैरे मस्त झाला. गर्दी पण नव्हती. आणि हे बघा रात्रीचा नजारा. वाजल्यात 8:30. हे बघा माझे जोडीदार. हा बघा आपला भाचा. ह्याच्या अंगामध्ये वारा आलता. आता आपण खालती जाऊ आणि मामाच्या मुलांना भेटू. मग डायरेक्ट भेटू आपण तिकडे पुढे. जेवण वगैरे करू. ते सर्व दाखवत नाही कारण की ब्लॉग मोठा होईल आपला. उद्या पण आपल्याला दाखवायचं आहे याच्यामध्येच. आता पुण्याला चाललेलो आम्ही. पुण्याचा काय कॅन्सल होईल. दगडूशेठ गणपती बघूया जसं होईल तर दाखवेन. चला आता. तर मित्रांनो हे बघा ही सर्व गँग इथे भेटलेले आहे. यांना भेटतो आणि मग आपल्या पुढच्या वाटचालीसाठीच निघतो. आज भाईचा बड्डे पण आहे. त्यानिमित्ताने इकडं एकविराला आल्यात. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलो आहे पैठ्यावरती. हे बघा तुम्हाला दिसत नसेल. आता वाजले सकाळचे 5. आम्ही आता पोहोचलो इथं मेन पैठ्यावरती. हे बघा तुम्हाला दिसत नसेल. आता संपूर्ण गाड्या वगैरे तुम्हाला दाखवतो. चला आता तिकडे जाऊ. भरपूर गर्दी. भरपूर म्हणजे मित्रांनो सकाळचे 5 वाजले. 5. हे बघा बसायचं पूर्ण भरलेले. विचार करा म्हणजे ह्याची पुढची हालत किती खराब असेल. सकाळी 5 वाजले ते सर्व पूर्ण भरले. हे बघा इकडं गाड्या वगैरे ठेवल्यात. चला बघू आतमध्ये जायला भेटतो आपल्याला. हे बघा मित्रांनो फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर आणि हे पूर्ण बाईक. असा सारा बक्षीस आहे. आता गुलाल नाही आता धूल आहे. मित्रांनो बघा 12 पेठे येते. 12 इकडून तिकडून गाड्या येतील. तिकडून येतील ना गाड्या. तिकडून गाड्या येतील आणि मग इथं हे बघा किती मोठे LED लावले. ही वरती एवढी वरती होत जाईल. म्हणजे भरपूर खर्च आहे. हा इथं एक मैदान आहे. एक तिकडं मैदान आहे. एक तिकडं मैदान आहे. एक तिकडं मैदान आहे. यातला ज्ञान नाही पण हे भावाला आपले थोडंसं आहे नॉलेज म्हणून तो सांगतोय. चला नंतर भेटतो तुम्हाला सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो गर्दी बघा गर्दी. आता वाजल्यात 7 वाजल्यात. हे बघा सर्व गर्दी तुम्हाला दाखवतो. अजून काय वाढली नाही गर्दी तरी पण. चला आता आपण जाऊ. तुम्हाला बैल दाखवतो. प्रत्येक जो बैल तुम्हाला दाखवता येईल तो दाखवतो. मित्रांनो हा बघा हा माणूस दिसतो ना तुम्हाला. त्याच्या हातामध्ये झेंडा आहे. तो झेंडा जेव्हा वरतून खालती करेल तेव्हा ही सर्व सुटले जातात. हे सर्व बैल तुम्हाला दाखवतो. आता बघा या माणसाकडे ध्यान दे. हे काय ऐकायलाच बघत नाही वाटते. ते बघा तो गेला सुटायच्या आधीच गेला पुढे.
हॅलो, अरे राणा कुठं आहे? किती काय जागो? आणि मित्रांनो 1200 पार्टिसिपेट आहेत. 12 जण उभे राहतात, असा नियम आहे शर्तींचा. गर्दी बघा मित्रांनो, गर्दी भयंकर गर्दी आहे. बघा आता सुटतील. मुख्यमंत्री पण येणार मित्रांनो, 3 वाजता येणार वाटतं काहीतरी. बघा मारामारी. आणि मित्रांनो याच्यामध्ये काही नवीन नियम केलेत. एक सिनियर बैल आणि एक ज्युनियर बैल. म्हणजे दुसऱ्याकडे कसं असतं माहिती का, दोन्ही सिनियर बैल असतात. याच्यामध्ये त्यांचा नियम आहे, एक सिनियर जो हा आहे ना सिनियर दिसतो, हा ज्युनियर आहे असा आहे. त्याच्यामुळे थोडा गफलत होते सर्व बैलगाडा मालकांची पण. आणि हा नियम म्हणजे जेव्हा तारीख बुक केली त्याच्या 2 दिवस आधीच सांगितलं गेला, म्हणून जरा गफलत झाली सगळ्यांची. म्हणजे त्याच्यामुळे पब्लिकचा पण हे वाढले, कारण की कोण मारेल कसा मारेल समजलं का. जेव्हा सिनियर असतो ना, जेव्हा पब्लिकला माहीत असतो का याच्यामध्ये दमखम म्हणजे कोण सिनियर आहे, कोण मारेल बक्षीस. आता याच्यामध्ये कसा थोडा म्हणजे एकदम कन्फ्यूज आहेत सर्व पब्लिक पण, की नक्की बक्षीस कोण मारेल. आणि मित्रांनो मला एवढी प्रॉपर बैलांची नावं माहिती नाही. हा बैल हाच आहे आणि सर्व बैलांची नावं माहिती नाही, म्हणून तुम्हाला मी झूम करून दाखवत राहीन. कसं फटके इकडे बघा, कसे फटके. कशी आवड असते ना. आणि मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे 12 बैलगाड्या लावलेल्या असतात, इथं 12 गाड्या लावलेल्या असतात. आणि त्याच्यामध्ये कोण जिंकेल त्याला
एक गाडी बक्षीस लागू झालेली असते, त्याच्यामुळे हा जल्लोष असतो. एक बाईक म्हणजे एक बाईक त्याला भेटली जाईल, त्याच्यामुळे जल्लोष आहे. त्यानंतर मग राऊंड होत राहतील. 1200 गाड्या आहेत मित्रांनो, प्रत्येक गाड्यामध्ये 12-12, प्रत्येक राऊंडला 12-12 आहेत. असे राऊंड होत राहतील. रात्र तर होईल असं वाटतं मला. काल 10वी तोडून पळून गेलो, 2 वाजता धरला नाही ग.
जल्लोष. मैब्या कुठे गेला? हे बघा असं सावध राहायला लागते. सगळ्यांची पलापल झाली. थांबलेलं होतं बैल, अचानक का आला काय माहिती. तो जो पैठा आहे ना, सरळ तर सरळ पैठा पार इकडे येतात. म्हणजे 2 किलोमीटर बैल थांबायला नाही जात, पार पुढे जातात डायरेक्ट बैल. आता आम्ही तिकडेच चाललोय. चांगले चांगले बैल आहेत, तुम्हाला दाखवतो. नावाजलेले बैल इकडेच भेटतील आपल्याला. चला. मथुर शेठ, मथुर पब्लिक बघा, पब्लिक मित्रांनो. हे मथुरला जोर होता, मथुरचा जोर आहे. मथुर शेटने पहिला राऊंड मारलेले मित्रांनो. आता आपण त्याच्याकडे जाऊन भेटायला. त्याआधी डोसा खाऊन जाऊ मस्त, रेमटो डोसा. चला आपण आता मथुरला बघायला जाऊ. मथुर इकडे कुठेतरी आहे. सर्व बैल बांधलेत, भरपूर बैल आहेत. सगळ्यांना दाखवीत तुम्हाला, नाही तर व्हिडिओ आपली 2 तासाची होईल. मथुर जाऊन नेतो, मेन बैल दाखवतो. चला. बैलाला बघायला गर्दी बघा किती. हरण्या आपला दॉर्लीच आहे वाटते. किती गर्दी बघा बघण्यासाठी. बैलांची पण फॅन फॉलोइंग.
कुठंही दिसना बी मला. जे मथुर पब्लिक आहे आणि राहुल दादाची इज्जत तो कधी खाली पडून देणार नाही, तो बोलायलाच राहील. आणि खरं जर पहिला नंबर काढला तर मथुरची रॅली मी आमच्या गावामध्ये करेन, आमच्या गावदेवी मंदिरामध्ये मी स्वतः नेणार. शुभेच्छा देतो. आणि छोटा आहे तो मोठा झाल्यावर काम. पण बाहेरच्या गाड्या आल्या ना, नाशिक, जालना, संभाजीनगर, इकडच्या बाहेरच्या गाड्यांनी भरपूर म्हणजे या खेळाला साथ दिली. त्यांचं महत्त्वाचा आभार मानलं पाहिजे. ते आदल्या दिवशी येऊन इथं राहिले आणि आमच्या सातारा सांगली मैदानाची मोठी शोभा वाढवली. ते त्यांच्यामुळे जास्त वाढलेली असं वाटतं. कुठेतरी मित्रांनो मथुर शेठ बघा, त्याला बघण्यासाठी गर्दी बघू शकाल तुम्ही. ही बघा भरपूर गर्दी. आपला सॅमी भाई पण आहे आणि राहुल भाईला बघण्यासाठी गर्दी. तर मित्रांनो गाडीमध्ये आलो, एवढं थकलोय ना, भरपूर थकलोय. धूल बेकार आहे, ऊन पण बेकार आहे आणि आम्ही थोडा आराम करू गाडीमध्ये. आराम म्हणजे असंच बातचीत करू वगैरे. आणि बाजूला तला आहे, मूड झाला तर तिथे आंघोळ करायला पण जाऊ आम्ही, कारण की गरमी पण जाम आहे. मस्त पण आहे चांगला, ठीक आहे. आपण जे या क्षेत्रातला नाही म्हणून आपल्याला ते बोरिंग वाटतो. ज्यांना आवड आहे ते एकदम मजेशीर असतं. चालायला पण जाम लागतो. भरपूर मोठी एरिया आहे आणि 2-3 मैदान आहेत. कुत्र्यांची पण शर्यती आहेत, अजून घोड्यांच्या पण आहेत, अजून बैलांच्या पण आहेत. बाकी अजून कार्यक्रम आहेत भरपूर, तुम्हाला दाखवला मी. भरपूर मोठे एरिया. आता मुख्यमंत्री येणार आहे, त्याला येऊ दे, आपला काय टेन्शन नाही. तो त्याचा कार्यक्रम करेल. बघूया आपण, चला संध्याकाळी बघूया. तुम्हाला अजून दाखवायचा प्रयत्न करेन. फायनल बाकी आहे. आणि बाईची चाबूक लागले एकदम बेकार. चाबूक म्हणजे बेकार लागली. डायरेक्ट रगत. चला नंतर भेटतो तुम्हाला. मित्रांनो मुख्यमंत्री आलेला आहे, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे.
पाठीमागनं गाड्या आहे पाचच्या गाड्या त्या पाठीमागे 31 लागल्या चालत्या असं कुशेगावकरांचं हिंद केसरी मैदान दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी मानाचं हिंद केसरी कुशेगावकरांचं मैदान आणि 32 मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळतो 24-5 लढत दुसऱ्याची आणि ही लढत आहे गटाला 2 व्हीलर चालली अतिशय सुंदर अशी गाडी या ठिकाणी लक्षाला विक्रम बघला गेली या ठिकाणी लक्षाला 5वे नाव आहे आणि मागच्या राजाच्या धावेला 5चा नाव आहे 33 दिवसाचा लढत चला गुरुपणांक या मैदानाचा 33 कडे आणि सुंदर निकाल कॅमेरा शनी साडी पात्र हरी जया सुंदर लढत झाली हा ड्रायव्हर नसलेली गाडी आली आणि तिला पॉवर स्टेडियम आहे तुमच्या निकालच्या पेंडिंग त्यांचं काय व्यक्तीचा मुलाची व्यक्तीचा निकाल सांगा पद्धतीमध्ये सुटला गडी क्रमांक या मैदानाचा आरोग्य सुटला आणि आरोग्य मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होते सेमीला पात्र सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते आणि सुंदर सुंदर अशी लढत पाहायला मिळते 39ची वारी प्रज्वल अंकुश शर्मा वरियर रोडा आणि क्रमांक 40ची वारी
वीर बांडेवाडी 40 गट आले, 40 गटाला चिठ्ठ्या भरणीत गेल्या आणि स्क्रीनवरती सुंदर अशी लढत आता चढ गुलालासाठी शैलेश कांबळे सगळ्यांचा पहिलं ड्रायव्हर मेघालयाला गुलाला सुंदर यानं झिरो सत्त्यानं गाडी कुणाच्या गाडी काढून घ्या. काय घडतं बघा कसं काम आहे. ज्या बैलाची ख्याती निकालाचा बेफाद बादशाह खेळ आणि चुकीचा बैलगाडी काहीही घडू शकतं, काही पण घडतं, घडू शकतं नाही घडतं. आणि देवाने बघायला भेटणार काही काय घडणार ते. वा ड्रायव्हर हुशार आहे. कशी लढत आहे मित्रांनो, ही जी लढत आहे ना, ही जी लढत आहे ना ती 7 किलोमीटर असते का, म्हणजे 7 किलोमीटर पूर्ण फिरते, त्यानंतर मग पारितोषिक येतो याच्यामधला. चालू आहे आता 7 किलोमीटर फेरा असतो. तिकडे चालू आहे, त्या तिकडे चालू आहे ती 7 किलोमीटर ना, तिकडे चालू आहे. सचिन कोळेकर बैल पाडला बघा. सगळं मान्य असावं लागतं, फक्त नियतीच्या मनात पाहिजे. कुठला आणि ह्यालाच म्हणायचा खरा संघर्ष होता. निघाला फारच्या दिशेनं, निघाला फारच्या दिशेनं. पुढं पोचले का नाही. ड्रोनवाले कुठे फिरवत आहे आम्हाला. विकास सर काय इकडे आलो. गट सोडा बापू. बैल बघा कुठं आलं. इकडे बैल आले पण नाही इकडे. त्याला भरायचं महिलांचा पहिला गट सोडायचा आहे. 12 नंबरचा तास तात्या नक्की कुठला गट चुकला. बघा दूल किती झाले. दूलच लाडकी बहीण जाऊ द्या. कुठे लाडकी बहीण आहे की तिथं. हा जाऊ द्या चला. लाडक्या बहिणीने जू धरलंय. जाऊ द्या लाडकी बहीण परदेशी. बाजूला 41 सुटला या मैदानातला आणि 41 मध्ये अंधारा धुळा उडायला लागला. तेवढा बघा गाडा कुठले रोड होतो. 41 बैलगाडी मालक सेमीला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या बघतात, परंतु शेवटच्या खेळाला लाडक्या बहिणीनेच बाजी मारली आणि जाणारे गट आपला पळूनवर आला. मित्रांनो, हे मुलींची शर्यत होती, म्हणजे मुलींची शर्यत. ड्रायव्हर सर्व मुली होत्या. गट तो गट काढा. लाईव्हवाले लक्षात घ्या. ट्रेन पास निकाल घ्या. कॅमेऱ्यावरती निकाल लागतो नका. गाडी असू द्या. गाडी पात्र अतिशय सुंदर
बबली दादा निकाल देते सगळ्यांना माहिती मथुर गेला ना जल्लोष बघा जल्लोष बाजी मारली आपला मोबाईल नंबर या ठिकाणी स्टेज बसून आपला मोबाईल नंबर देतो गटपास बैलगाडी माराय आजच्या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी या ठिकाणी मथुरची गाडी फायनलची मानकरी केली बारीक ड्रायव्हर शिरसोडीकरांनी त्याबद्दल बारीकसाठी या ठिकाणी बारीक ड्रायव्हर आपले सासरे नेताजी लोंढे लासूरने प्रसिद्ध बैलगाडी मालक यांच्याकडून या ठिकाणी ऑनलाईन 1000 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे केशवराव शिरसे मागायचं केशव तुम्हा उद्या फायनलची बैलगाडी मला गाड्या द्या गाड्या माझ्या तुझ्या फायनल मध्ये गाड्या द्या चला दिले सागर मालवरे बकासूर सागर मास्तर सागर माजर तरसरदे सागर माजर बकासूर है और इधर राहुल भाई है इधर ताड़ाली का किंग है अपना ताड़ाली का किंग या ठिकाणी बकासूर आणि सर्जाची सुंदर अशी गाडी फायनल मथुर याला मथुर किंग ऑफ किंग दादा सरकार विकास स्मरणार्थ दादा सरकार विकास यांच्या त्या ठिकाणी प्रचार झालेला शासनातलं सर्वात मोठं मैदान मोठ्या मैदानात 10 गाड्या फायनल 5.5 गाड्या 20 बैलगाडी मला 20 बैल 10 असंख्य सुट्टी बेकार आहे या ठिकाणी समाज करताना ऑनलाईन 1000चा इनाम मनपूर्वक धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण खूप सहकार्य केलं बिना भांडता बिना वादातून खासदार होणारा लक्षात ठेवा त्यासाठी एकदा टाळ्या वाजवायचे ना भूतो ना भविष्य याच्या आणि ह्याच्या अगोदर असं घडलं नाही याच्या अगोदर दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रहार गडाने खारचं मैदान घेतलं बाळवणीला आणि आता घोड्याच्या माळावरती फॉर्च्युनरचं मैदान संपन्न होत दिनांक 9 काही चुनाव लाखो नजराला बोलवल्या फॉर्च्युनरचा मालक पूर्ण सर्वसामान्य रेल्वे मालकाला एक वेगळे स्वप्न दाखवण्याच्या या ठिकाणी प्रयत्न केला असतो या ठिकाणी तथ्यामध्ये उतरतो गेल्या वर्षी रणजित मित्रांनो अशी होती व्हिडिओ दिवसभरात आम्ही जे काही झाले ते मला दाखवला खूप मेहनत
केले या व्हिडिओसाठी. एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब पण करा नवीन असेल तर चॅनलवरती. जे पाहिजे होतं ते झालं नाही, दुसरं कोणतरी आला, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. टॉप 10मध्ये पण होता ना आपला बक्कासूर, सॉरी मथुर, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला आता व्हिडिओ इथे एंड करतो. नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि लाल कलरचं बटन दाबायला विसरू नका. चला भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.